टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे, ते त्यांच्या पक्षाचे सर्व आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय काय घ्यायचे हे त्यांनी ठरवायचे। या बाबतीत मी काही बोलू शकणार नाही। मी माझ्या पक्षाच्या बाबतीत बोलू शकतो, दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत त्या पक्षाचे लोक बोलतील, त्यांची ध्येय धोरणं काय आहेत, कशाबद्दलची आहेत, याचं उत्तर तेच देऊ शकतात। बघा, आपल्या लष्कराच्या ताकदीवरती संपूर्ण भारताचा विश्वास आहे आणि ज्या ताकदीच्या जोरावर आज आपण एअर स्ट्राईक केलेला आहे, मला असं वाटतं की आपल्या लष्करामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते पाक व्याप्त काश्मीर देखील ताब्यात घेऊ शकतील आणि आता त्यांना पूर्ण मुभा सरकारने दिलेली आहे। मला असं वाटतं योग्य ते पाऊल उचलतील आणि भारताचा झेंडा जो कायम नेहमी तिरंगा फडकत राहिलाय, हा असाच फडकत राहील। आशिष शेलारांनी विदेशात जावं ना, त्यांना कोणी अडवलंय? आशिष शेलार जात नाहीत का विदेशात? त्यांनी देखील जावं, भरपूर माया संपत्ती आहे त्यांच्याकडे, त्यांना कोणी रोखलंय? नाही, ही तर मागणी आम्ही केलेलीच आहे। याच्या संदर्भातली सुनावणी गेले कित्येक दिवस होत नव्हती, ती काल कोर्टाच्या समोर पुन्हा एकदा सुनावणीला आलं होतं। आता ह्या सुट्टीच्या दरम्यान सुनावणी घेऊ अशी मागणी आम्ही, सुट्टीच्या दरम्यान सुनावणी घ्यावी अशी मागणी केलेली आहे आणि आमचा कोर्टाकडे एकच आग्रह आहे की आमच्या प्रकरणाचा काय तो एकदा निकाल द्या, हे प्रकरण अधांतरी ठेवू नका, याचा एकदा निकाल द्या, एवढी आमची मागणी आहे। महिन्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेशित केलेला आहे, या निर्णयाकडे कसं बघता आणि मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्याचं लक्ष लागत आहे या निवडणुका? ह्या प्रशासन राजाला ही चपराक मारली आहे। 2.5 वर्ष प्रशासक राज आहेत, सरकार हवं तसं ओरबाडतंय आणि सुप्रीम कोर्टाने काल चपराक मारल्यामुळे लोकप्रतिनिधी निवडून देणं आता बंधनकारक झालेलं आहे। आता 4 महिन्यामध्ये लोकांचं राज्य सुरू होईल, लोकप्रतिनिधी बसतील, नगरसेवक बसतील, जिल्हा परिषदेचे सदस्य बसतील, नगरपंचायतीचे सदस्य येतील। म्हणजे हे जे काय प्रशासकांनी जी काय धुमाकूळ घातला होता आणि हे जे काय लुटीचं राजकारण चालू होतं आणि सरकारच्या नियंत्रणाखाली हे सगळं होतं, त्यामुळे सरकारला निवडणुकांची काही गरज नव्हती। परंतु जो आपल्या देशाचा गाभा आहे लोकप्रतिनिधी, हा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने जिवंत केलेला आहे। मागची 2.5 वर्ष आणि आता हे सरकार आल्याच्या नंतर ज्या सरकारने आश्वासनांची खैरात केली होती, परंतु तिजोरीत खडखडाट आहे। आता ह्या जिल्ह्यामध्ये संजय भाऊ देशमुखांच्या नेतृत्वाखाली उद्या मोर्चा निघतोय। सगळ्यांनी सांगितलं होतं निवडणुकीच्या पूर्वी की शेतकऱ्यांची कर्ज माफ करू आणि लाडक्या बहिणींना पैसे देऊ, 2100 रुपये देऊ, असे वेगवेगळे जे विषय जे निवडणुकीपूर्वी लोकांची मतं घेण्यासाठी मांडले होते, हे सगळ्या विषयाला आता हरताळ फासलेला आहे आणि म्हणून सरकारला जाब विचारणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि म्हणून उद्या हा संजय भाऊ देशमुखांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा मोर्चा आहे आणि असे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रात निघतायत आणि या सरकारला जाब विचारणं हे आमचं कर्तव्य आहे। कुठलंही राजकारण करू इच्छित नाही। आमचं एकच मत असं आहे की लढणाऱ्या जवानांचं मनोधैर्य खच्ची होणार नाही, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सध्या एकत्र राहिलं पाहिजे आणि आमचा पूर्णपणे जवानांना पाठिंबा आहे। जे जवान लढतायत त्यांचं मनोधैर्य कायम उंचावलेलंच असलं पाहिजे, कारण लढाईत मनोधैर्याचं महत्व फार मोठं असतं। कळला नाही प्रश्न? हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे, ते त्यांच्या पक्षाचे सर्व आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय काय घ्यायचे हे त्यांनी ठरवायचे। या बाबतीत मी काही बोलू शकणार नाही। मी माझ्या पक्षाच्या बाबतीत बोलू शकतो, दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत त्या पक्षाचे लोक बोलतील, त्यांची ध्येय धोरणं काय आहेत, कशाबद्दलची आहेत, याचं उत्तर तेच देऊ शकतात। बघा, आपल्या लष्कराच्या ताकदीवरती संपूर्ण भारताचा विश्वास आहे आणि ज्या ताकदीच्या जोरावर आज आपण एअर स्ट्राईक केलेला आहे, मला असं वाटतं की आपल्या लष्करामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते पाक व्याप्त काश्मीर देखील ताब्यात घेऊ शकतील आणि आता त्यांना पूर्ण मुभा सरकारने दिलेली आहे।
मला असं वाटतं योग्य ते पाऊल उचलतील आणि भारताचा झेंडा जो कायम नेहमी तिरंगा फडकत राहिलाय हा असाच फडकत राहील.